हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स विथ एम के. तर आज आपण बघतोय लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, फर्स्ट ऑर्डर्ड लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ओके, तर त्याचे दोन सबटाईप्स आहेत. पहिला सबटाईप आहे लिनियर इन वाय आणि दुसरा जो सबटाईप आहे तो म्हणजे लिनियर इन एक्स. ओके, तर याच्यामध्ये बघा, लिनियर इन वाय आणि लिनियर इन एक्स, जसं एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनमध्ये एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू 0 हे स्टँडर्ड इक्वेशन असतं, तसंच लिनियर इन वायचा पण एक फॉर्मॅट आहे. तर तो फॉर्मॅट आपण बघूयात. तो काय आहे? तो आहे डी वाय, ओके, डी वाय बाय डी एक्स प्लस पी ऑफ एक्स इंटू वाय इज इक्वल टू क्यू ऑफ एक्स. ओके, तर लिनियर इन वाय याचा अर्थ काय आहे? तर वायची जी डिग्री आहे ती 1 पाहिजे दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये, आणि वायचे दुसरे कुठलेच फंक्शन्स, ट्रिग्नोमेट्रिक, लॉगरिथमिक, एक्सपोनेन्शियल, दुसरे कुठलेच फंक्शन्स वाय सोडून त्या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये नाही आले पाहिजेत. कारण इथं पी ऑफ एक्स आणि क्यू ऑफ एक्स क्लिअरली काय सांगतात, तर ते फंक्शन्स आहेत कोणाचे? फक्त एक्सचे. ओके, आणि म्हणजे वायच्या टर्म्स कुठल्या झाल्या? वायचं डेरिव्हेटिव्ह फर्स्ट ऑर्डर जे की डी वाय बाय डी एक्स, आणि दुसरं म्हणजे वाय स्वतः, बरोबर. सो वायची डिग्री इथं किती आहे? 1, म्हणून आपण याला काय म्हणतो? तर लिनियर इन वाय. आता लिनियर इन एक्स म्हणजे काय? तर वायच्या ऐवजी एक्सची डिग्री आता 1 असेल, आणि एक्सचे दुसरे फंक्शन्स असतील का दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये? नसतील, कारण आपल्याला लिनियर इन एक्स हवं आहे. सो अदर फंक्शन्स आपण एंटरटेन करणार आहे का? नाही करणार. सो त्या केसमध्ये वाय आणि एक्स जे आहेत ते एकमेकांचे रोल्स घेणार आहेत आता, बरोबर. म्हणजे वी कॅन इंटरचेंज द रोल्स ऑफ एक्स अँड वाय इन दिस डिफरन्शियल इक्वेशन टू ऑब्टेन द लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इन एक्स. म्हणजे डी वाय बाय डी एक्सच्या ऐवजी आता उलटं होईल, डी एक्स बाय डी वाय. ओके, सो डी एक्स बाय डी वाय इज इक्वल टू पी ऑफ एक्स, सॉरी इज इक्वल टू नाही, पी ऑफ एक्स इंटू वाय होतं, तर इथं काय होणार? पी ऑफ वाय इंटू एक्स होणार, कारण एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज आपण इंटरचेंज करतो आहे. आणि क्यू ऑफ एक्सच्या ऐवजी काय येणार? क्यू ऑफ वाय. सो दीज आर द स्टँडर्ड डिफरन्शियल इक्वेशन्स इन वाय अँड इन एक्स. ओके, आता हे इन वाय जर डिफरन्शियल इक्वेशन असेल, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इन वाय, तर त्या केसमध्ये तुमचा इंटिग्रेटिंग फॅक्टर जो आहे तो त्यांनी डायरेक्ट दिलेला आहे. इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू ई रेस टू इंटिग्रेशन पी ऑफ एक्स डी एक्स. ओके, सो वाय दिस इंटिग्रेटिंग फॅक्टर इज गिवन हे आपण खाली बघणार आहे, पण आता तुम्ही फक्त हे लिहून घ्या. इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आहे? ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ पी ऑफ एक्स डी एक्स. आणि या केसमध्ये तुमचा इंटिग्रेटिंग फॅक्टर काय असेल? इट इज इक्वल टू ई रेस टू इंटिग्रेशन ओनली द एक्स इज रिप्लेस्ड बाय वाय, सो पी ऑफ वाय डी वाय होईल आता. ठीक आहे, हे तुमचे इंटिग्रेटिंग फॅक्टर्स आहेत. आता हे कसे मिळाले ते आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघूयात. ओके, इथं बघा, जर एम डी एक्स प्लस एन डी वाय असं डिफरन्शियल इक्वेशन असेल, ओके, एम डी एक्स प्लस एन डी वाय असं डिफरन्शियल इक्वेशन जर असेल, तर आपण काय करतो त्या केसमध्ये? वेट अ मिनिट. ओके, सो एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू 0 हे डिफरन्शियल इक्वेशन आपण आधी एक्झॅक्ट आहे का नाही ते चेक करतो. तसंच आपल्याला इथं करायचं. इथं तुमचं जे लिनियर इन वायवालं डिफरन्शियल इक्वेशन आहे ते आपण कन्सिडर करणार आहे, आणि त्याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर तो कसा येतो ते बघणार आहे. सो आपण कन्सिडर करूयात डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स प्लस पी ऑफ एक्स इंटू वाय इज इक्वल टू क्यू ऑफ एक्स. हे तुमचं डिफरन्शियल इक्वेशन आहे. तर आता याच्यामध्ये याला एक्झॅक्ट आहे का नाही ते आपण चेक करायचं. त्यासाठी त्याला एक्झॅक्टच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो बाय टेकिंग दिस पी ऑफ एक्स इंटू वाय ऑन राईट हँड साईड, वी विल गेट डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू क्यू ऑफ एक्स मायनस पी ऑफ एक्स इंटू वाय. ठीक आहे, आता हा जो पी ऑफ एक्स इंटू वाय आहे तो आपण पलीकडे शिफ्ट केला. आता आपण हा डी एक्स पण राईटला शिफ्ट करणार आहे. सो डी वाय इज इक्वल टू काय मिळेल? क्यू ऑफ एक्स
minus p of x into y multiplied by dx. ओके, अगेन दिस इज नॉट कन्वर्टेड इन टू द रिक्वायर्ड फॉर्म. त्यासाठी आपल्याला dy ला राईट साईडला शिफ्ट करायला लागेल. मग तुमचं डिफरन्शियल इक्वेशन काय होईल? q of x minus p of x into y dx minus dy is equal to 0. Now this is converted into this required form. कुठल्या फॉर्ममध्ये कन्वर्ट झाला आहे तो? हा mdx प्लस ndy इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये कन्वर्ट झाला आहे. आता याच्यामधला m काय आहे मग? तर m आहे q of x मायनस p of x इंटू y आणि n काय आहे? तर तो आहे -1 कंपेअरिंग विथ द स्टँडर्ड एक्झॅक्ट स्टँडर्ड mdx प्लस ndy इज इक्वल टू 0. सो m आणि nच्या व्हॅल्यूज मिळाल्यात. आता आपल्याला काय करायचं आहे? तर पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ m विथ रिस्पेक्ट टू y फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे डेल m बाय डेल y. आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ n विथ रिस्पेक्ट टू x आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे डेल n बाय डेल x आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डेल m बाय डेल y विथ रिस्पेक्ट टू y आपण डिफरन्शिएट करतोय, म्हणजे कोण कॉन्स्टंट झाला? x कॉन्स्टंट झाला, म्हणजेच q ऑफ x कॉन्स्टंट झाला. तर q ऑफ x कॉन्स्टंट आहे, मग कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? 0 मायनस y वी आर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y, म्हणजे p ऑफ x कॉन्स्टंट झाला मायनस p ऑफ x आणि yचं डेरिव्हेटिव्ह 1. सो काय येणार डेरिव्हेटिव्ह? मायनस p ऑफ x. ठीक आहे, सो इट इज इक्वल टू मायनस p ऑफ x. नाव फाइंड आउट डेल n बाय डेल x, त्याचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे 0, कारण -1 हा कॉन्स्टंट आहे. सो -1चं डेरिव्हेटिव्ह येईल 0. ठीक आहे, सो आता एक्झॅक्ट आहे का मग हे डिफरन्शियल इक्वेशन? एक्झॅक्ट आहे नाही आहे. त्याचं कारण असं आहे, कारण पार्शियल डेरिव्हेटिव्ह जे आहेत ते सेम नाही आले, बरोबर. सो डेल m बाय डेल y इज नॉट इक्वल टू डेल n बाय डेल x, बरोबर, विच इम्प्लाइज दॅट गिवन DE इज नॉन एक्झॅक्ट, इज नॉट एक्झॅक्ट. ओके, एक्झॅक्ट नाही आहे. मग एक्झॅक्ट जर नसेल तर आपण काय करतो? इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करतो टू रिड्यूस इट टू एक्झॅक्ट 1, बरोबर. मग इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करण्यासाठी विच रूल कॅन बी अप्लाइड? आपण मागच्या व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे की जर नॉन एक्झॅक्ट असेल तर किती रूल्स असतात? टोटल 4 रूल्स असतात, बरोबर. ॲक्च्युली 5 रूल्स असतात, पण आपण फक्त 4 रूल्स बघितलेले आहेत. सो त्यातला फर्स्ट रूल जो आहे तो काय सांगतो की तुमचं डिफरन्शियल इक्वेशन हे होमोजिनियस पाहिजे. आता इथं होमोजिनिटी आपण चेक करू शकतो का? बघा, या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये होमोजिनिटी आपण चेक करू शकतो का? याच्यामध्ये नाही करू शकत. का? कारण p ऑफ x आणि q ऑफ x हे पॉलिनॉमियल फंक्शन्स आहेत, हे आपल्याला दिलेलंच नाही आहे, बरोबर. त्यामुळे आपण होमोजिनिटी नाही चेक करू शकत. सेकंड थिंग, वी कॅनॉट यूज द सेकंड रूल. सेकंड रूल पण आपण नाही वापरू शकत. का नाही वापरू शकत आपण सेकंड रूल? So both the rules are not cannot be applied. Okay, so we have to apply the rule 3 or rule 4 to find out the integrating factor. Okay, so what is your, wait a minute, what is your del m by del y? It is q of x, sorry, it is minus of p of x. Okay, so it is minus of p of x. Okay, and del n by del x is equal to 0. Okay, so by taking the difference between del n by del x and del m by del y, we get the difference as 0 minus of p of x. Okay, which is p of x. And after dividing this by m, you will get, what is your m? Sorry, the del n by del x. Wait a minute. The del n by del x minus del m by del y is equal to p of x. So the del m by del y
मायनस डेल एन बाय डेल एक्स इज इक्वल टू मायनस ऑफ पी ऑफ एक्स. काय चेंज केलं? फक्त डिफरन्सची ऑर्डर चेंज केली. ठीक आहे. नाव डिवायडिंग धिस बाय एन यू विल गेट डेल एम बाय डेल वाय मायनस डेल एन बाय डेल एक्स इज इक्वल टू 1 by minus 1 multiplied by minus of p of x. Okay, minus minus plus होईल. So it is p of x, that is function of x only. Function of x only. Okay. So since it is function of x only, what will be the integrating factor? By using rule 3 for exact differential equation. Rule 3 काय सांगतो की 1 by n times del m by del y मायनस डेल एन बाय डेल एक्स. हे जर एक्सचं फंक्शन असेल तर तुमचा इंटिग्रेटिंग फॅक्टर असतो, वेट अ मिनिट, द इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू ई रेज टू इंटिग्रेशन ऑफ पी ऑफ एक्स डी एक्स. सो इन दिस वे we have obtained the integrating factor as e raised to p of x dx. ठीक आहे. तर आता लिनियर इन ओके, सो लिनियर इन वाय आणि लिनियर इन एक्स असे दोन टाईप्स आपण बघितलेले आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये डिफरन्शियल इक्वेशन काय असतं? The first differential equation is dy by dx plus p of x y is equal to q of x. आणि लिनियर इन एक्सचं डिफरन्शियल इक्वेशन काय असतं? dx by dy plus p of y into x is equal to q of y. So integrating factor for this linear in y differential equation is equal to e raised to integration p of x dx, and the same integrating factor for the linear in x differential equation is given by e raised to integration p of y dy. सेम ज्या पद्धतीने आपण लिनियर इन वायचं इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळालं तसंच तुम्ही लिनियर इन एक्सचा पण मिळवू शकता. ओके. अँड द जनरल सोल्युशन इज वाय टाइम्स इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेटिंग फॅक्टर मल्टिप्लाइड बाय क्यू ऑफ एक्स डी एक्स प्लस सी. So this is the general solution for the linear in y differential equation, and the general solution for linear in x is x into integrating factor integrating factor into q of y dy plus c. So these are the solutions of both linear in y and linear in x differential equation. So in the next video we will see examples of linear differential equations. Okay, this is all about the theory of linear differential equation. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, आणि तुमचे डाऊट्स काय असतील किंवा काही सजेशन्स असतील तर प्लीज कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.